घरात एवढ्या पावट्याच्या शेंगा आहेत म्हणल्यावर पावटं भात होणार नाही असं होणारच नाही. मग केली ना पावटे भाताची तयारी. आम्ही लहान असताना आमच्या शाळेमध्ये वनभोजन असायचं आणि त्यावेळी पावट्याचा भात केला जायचा. त्यासाठी पाटील मॅडम आम्हाला पावट्याच्या शेंगा आणि वाटाण्याच्या शेंगा आणायला लावायच्या. मग आम्ही घरातील सर्व पावट्याच्या शेंगा आणि वाटाण्याच्या शेंगा घेऊन शाळेत जायचो. घरात आईच्या मागं लागायचो. भरपूर अशा वाटाण्याच्या शेंगा आणि पावट्याच्या शेंगा घेऊन आम्ही शाळेत जायचो. आमचे वनभोजन हे माळ्याच्या रानामध्ये चिंचेच्या झाडाखाली असायचं आणि त्यावेळी सर्व मुलींनी गोळा केलेल्या पावट्याच्या आणि वाटाण्याच्या शेंगाचा भात केला जायचा आणि तो एवढा भारी लागायचा. त्याची चव अजूनही जिभेवर रेंगाळत आहे आणि तसा पावटा भात कितीही प्रयत्न केला तरी होतच नाही. कितीही मसाले वापरले तरी पण त्या भाताची चव येत नाही. त्यावेळची मजाच काही वेगळी होती. आम्ही सर्व मुली त्या चिंचेच्या झाडाखाली गोल बनवून आणि गप्पा गोष्टी करत भात खायचो. त्या लहानपणीच्या फक्त आता आठवणी राहिल्यात. त्या आठवणीतील पावटं भात आज मी बनवला आहे. तुमच्या पण आठवणीतील असा मसाले भात, पावटं भात किंवा फोडणीचा भात असेल तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. चला तर जाता जाता एक लाईक नक्की करा.